आंब्याच्या झाडाच्या चारही बाजूला बाभळीची झाडे लावली तर आंबे मात्र मिळणार नाही. विलासी माणसाची संगती मिळाली तर माणूस विलासी बनतो आणि विरक्त माणसाची संगती मिळाली तर विरक्त बनेल. इतर सर्व बिघडले तरी चालेल, पण मन मात्र बिघडू देऊ नका. अंतःकरणावर लागलेला डाग 3 जन्मानंतरही निघणे कठीण असते. संगाचा रंग मनाला लागतोच. ज्ञान, सदाचरण, भक्ती, वैराग्य या बाबतीत जो महापुरुष आपल्यापेक्षा अधिक असेल त्याचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा. उदाहरणार्थ, नेहमी इच्छा करा की भगवान श्रीमद आद्य शंकराचार्यासारखे वैराग्य मलाही मिळावे. प्रातःकाळी ऋषी मुनींचे स्मरण केल्याने त्यांचे गुण आमच्याही जीवनात येत असतात. आपापल्या गोत्रांच्या ऋषींचेही स्मरण केले पाहिजे. आज तर लोकांना आपल्या गोत्रांचे नाव माहित नाही. नित्य गोत्रोच्चारण करा, नित्य पूर्वजांना वंदन करा. नेहमी इच्छित रहा की मला ऋषींसारखे जीवन जगायचे आहे, ऋषी व्हायचे आहे, विलासी व्हायचे नाही. राम नेहमी वशिष्ठांना वंदन करीत असे, त्यांचा सन्मान करीत असे. प्रापंचिक व्यवहार करताना ब्रह्मज्ञान निभविणे, भक्ती करणे कठीण असते. संगाचा परिणामही खूप होतो. चोरी व व्यभिचार महापापे मानली गेली आहेत. अशी पापे करणारा जर भाऊही असेल तर त्याचा त्याग करा. कुणाही जीवाचा तिरस्कार करू नका. त्याच्या पापाचा अवश्य तिरस्कार करा. धृतराष्ट्रासारख्या दुष्ट व्यक्तीच्या संगतीत माझे जीवनही भ्रष्ट होईल असे वाटून विदुराने घर सोडले आणि गंगा तीरी राहून तो भक्ती करू लागला. कण्या खाऊनच तो संतुष्ट राहत असे. इंद्रिय सुखात फसलेला मनुष्य भक्ती करू शकत नाही. असा आहार घ्या की जो इंद्रियांना व जीवनाला शांत ठेवी. धृतराष्ट्राने विदुरासाठी बरेच काही पाठवले होते, पण त्याने काहीच घेतले नाही. जय जय राम कृष्ण हरी.